मी सोनाजी भंडारे, दैठणा, महाराष्ट्र, लातूर जिल्हा. चारधामला निघालो आणि प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या VIP रूम्स आम्हाला चौधरी यात्रेतर्फे देण्यात आल्या. हे रूम नंबर 14 हे चारधाम, गंगाधाम, हरिद्वार येथील रूम आहे. रूम नंबर 214 गंगाधाम येथील 214 नंबरची रूम स्पेशल. अगदी सुंदर. हे अशी बेड, अशा पद्धतीची सुंदर व्यवस्था, VIP. हे असे रूम. हे आमची सौभाग्यवती सुकुमार या ठिकाणी ACची हवा खात आहे. सुंदर AC. हे भगवंताची, आईवडिलाची कृपा असेल नक्कीच, यामध्ये शंका नाही. अशा VIP रूममध्ये राहण्याची संधी भगवंताने आम्हाला दिलेली आहेत. हे अशा पद्धतीचे वॉशरूम, अतिशय सुंदर. हे गॅस, गिझर, हे अशी रूम. ही VIP राहण्याची सोय, विविध साहित्यासाठी कपाट आणि अशा पद्धतीची रूम आम्हाला चौधरीतर्फे मिळालेली आहे. प्रत्येक ठिकाणी अशी आमची सुविधा झालेली आहे. ही एक भगवंताची कृपा, आईवडिलाची पुण्य आहे. आणि म्हणून मी चौधरी यात्रा यांचं खरंच अभिनंदन करतो. या ठिकाणी आमची मंडळी बसलेली आहे. तुम्हाला कशी वाटते रूम हे? बरं, मग यात्रा कशी काय झाली? चारधाम केलो. तुमचं खूप पुण्य आहे मॅडम. असंच चांगलं काम करता, सत्कार्य केल्यावरच हे फळ भेटत असते. ओके, धन्यवाद. सौभाग्यवती. काय गार्डन, इथं पाठीमागं खूप छान गार्डन आहे. आंबे वगैरे लागलेत. ही बघून मला माझ्या आंब्याची आठवण आली. आमचेही लेकरं आहेत, आंबे म्हणजेच माझी लेकरं. पद्धतीने आम्ही जोडी फिरत राहिलो आणि सर्व चारधाम आम्ही सुंदर असं आमच्या आईवडिलांच्या, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आज चारधाम करून, देवभूमीवरून, ज्याला की आपण स्वर्ग म्हणतो, स्वर्गातून आम्ही खाली आलोत. खरंच आमचं भाग्य आहे. असा तुमचा सर्वांचा आशीर्वाद पाठीमागे आमचा असू द्या. अशा पद्धतीनं आम्ही स्वर्गाचा रस्ता ऋषिकेश इथून सुरू झाला आणि आम्ही 10 दिवस अगदी हिमालयामध्ये परमेश्वराच्या संगतीनं त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारल्या. परमेश्वराला आम्ही काही प्रश्नही टाकलेत. त्यांनी आम्हाला आशीर्वाद पण दिला. आम्ही जनतेसाठी, सजीवांसाठी, जन्म तुम्ही ज्या सजीवाला दिलात, पृथ्वी तुम्ही तयार केलात, परंतु आणखीन काही आमच्या मनात आलेली शंका म्हणजे काय असेल ते काय प्रश्न ते परमेश्वराला मांडलो आणि आम्ही परमेश्वराची परवानगी घेऊन आम्ही आपल्या या मानव जमिनीवरती पाऊल टाकलो. हे आमचं भाग्य समजतो आम्ही.